गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी सुमन हायस्कूल बारामधून तेजल जरीवाला. इयत्ता 10वीसाठी आज आपण शिकणार आहोत युनिट 3 ॲन इंटरव्ह्यू विथ अरुण कृष्णमूर्ती. विद्यार्थी मित्रांनो, अरुण कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या खूप लहान वयात 17व्या वर्षी त्यांनी स्वतःचं NGO स्थापन केलं. ते कसं पुढे गेलं, त्यांनी स्वतःची नोकरी का सोडली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यांना कित्येक ॲवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. त्यातील एक चित्र आहे रोलेक्स ॲवॉर्ड, जे मी ह्या PPTमध्ये ह्या स्लाईडमध्ये ठेवलेलं आहे. अरुण कृष्णमूर्ती वॉज जस्ट 17 years old when he founded the NGO एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया. वयाच्या फक्त 17व्या वर्षी त्यांनी एक NGOची स्थापना केली, ज्याचं नाव होतं एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया. बिगिनिंग विथ द टर्टल वॉक. टू बिगिन म्हणजे सुरुवात करणे. बिगिनिंग विथ द टर्टल वॉक. टर्टल म्हणजे कासवासारखी हळूहळू सुरुवात करणे. अ मूव टू सेव्ह टर्टल एग्ज अँड यंग हॅचिंग इन चेन्नई. कासवाचे जे लहान लहान अंडे असतात त्यांचं सांभाळ करणं, त्यांना मोठं करणं, हे त्यांनी चालू केलं होतं चेन्नईपासून. टुडे अरुण अँड हिज टीम ऑफ व्हॉलंटियर्स हॅव क्लीन्ड बीचेस अँड व्हेरियस वॉटर बॉडीज इन चेन्नई. आणि आज अरुण कृष्णमूर्ती आणि त्यांची टीम जी आहे त्यांनी चेन्नईमध्ये कित्येक बीच आणि छोटे छोटे जे तलाव आहेत, वॉटर बॉडीज आहेत, ते स्वच्छ केले आहेत. हैदराबाद, दिल्ली, कोइंबतूर अँड पॉंडिचेरी हे 5 सिटी असे आहेत की ज्या 5 सिटीमध्ये त्यांनी हे काम केलं आहे, ज्यात येतं चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कोइंबतूर आणि पॉंडिचेरी. द टीम क्लीन्स लेक्स, बीचेस अँड झूज. ही जी टीम आहे ती टीम स्वच्छ करते. लेक्स तळाव, बीच म्हणजे समुद्रकिनारा आणि प्राणी संग्रहालय. प्लांट्स ट्रीज झाडं लावते. एड्युकेट्स पीपल थ्रू स्ट्रीट प्लेस. गली आपण ज्याला नुक्कड प्ले म्हणतो ते प्लेस करून, नाटकं करून देखील लोकांना ते जागृत करतात. अँड ऑल्सो मेक्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली पेपर बॅग्स. आणि पर्यावरणाला खूप मदतरूप असतील असे पेपर बॅग्स देखील ते बनवतात. अरुण's team has students who joined him when they were in class 7. अरुणच्या टीममध्ये असलेले कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे जेव्हा 7वीत होते तेव्हा त्यांनी त्याला जॉईन केलं होतं. अँड कंटिन्यू टू वर्क विथ हिम इवन आफ्टर 5 years. आणि आज 5 वर्ष झाले तरी देखील ते त्याच्यासोबत काम करत आहेत. अरुण कृष्णमूर्ती यांचा आता इंटरव्ह्यू चालू होतो आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, विच एक्सपिरियन्स ॲज अ चाइल्ड इन्स्पायर्ड यू टू टेक अप द कॉज ऑफ द एन्व्हायरमेंट. इतक्या लहान वयात ॲज अ चाइल्ड असं काय झालं होतं की तुम्हाला असं वाटलं की नाही, मला आता हेच काम करायचं आहे. व्हॉट वॉज युअर फर्स्ट ॲक्टिव्हिटी. आणि असं पहिलं कुठलं काम होतं तुमचं. अरुण कृष्णमूर्ती यांनी उत्तर दिलं, अ ब्युटिफुल लेक नेक्स्ट टू माय हाऊस. माझ्या घराजवळ असलेलं एक खूप छान तळाव. विच वन्स हॅड अ लॉट्स ऑफ बर्ड्स, फ्रॉग्स अँड स्नेक्स वॉज हेविली पोल्युटेड. आधी जर त्या लेकला, त्या तळावाला तुम्ही पाहिलं असतं तर ते पूर्णपणे पक्ष्यांनी, फ्रॉग्स म्हणजे बेडकांनी आणि सापांनी भरलेलं होतं. पण आज ते पूर्णपणे पोल्युटेड झालं आहे, प्रदूषणाने भरलेलं झालं आहे. इट लेड टू द स्प्रेड ऑफ मॉस्किटोज अँड टर्न अ लवली प्लेस इंटू अ अगली नेबरहूड. आणि हळूहळू तिथं आता ह्या सगळ्यांची जागा मच्छरांनी घ्यायचं चालू केलं आणि ही एक सुंदर असलेली जागा आता कुरूप होत चाललेली होती. धिस हर्ट मी बॅडली. आणि हे पाहून मला खूप दुःख झालं होतं. आय वॉन्टेड टू डू समथिंग अबाउट इट. मला याच्यासाठी काहीतरी करायचं होतं. आय गॉट टुगेदर विथ अ कपल ऑफ माय फ्रेंड्स. मी माझ्या थोडा मित्रांच्या सोबत जवळ आलो. अँड क्लीन द पॉन्ड नेक्स्ट टू माय हाऊस. आणि माझ्या घराजवळ असलेलं ते लेक मी स्वच्छ केलं. धिस वॉज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. हे माझं पहिलं काम होतं. दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आलं, व्हॉट काइंड ऑफ सपोर्ट डिड यू गेट फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड टीचर.
जेव्हा तुम्ही हे काम चालू केलं तुमच्या मम्मी पप्पांचं आणि तुमच्या टीचर्सने तुम्हाला सपोर्ट केलं होतं का? वॉज देअर एनी कॉन्फ्लिक्ट बिटवीन स्टडी टाईम अँड ॲक्टिव्हिजम? तुमचं वाचण्याचं टाईम, अभ्यासाचं टाईम आणि ॲक्टिव्हिटीचं टाईम याच्यात काही क्लॅश होत होतं का? आय हॅव सपोर्टिव्ह पॅरेंट्स हू अंडरस्टूड दॅट माय इंटरेस्ट वॉज द एन्व्हायरमेंट. माझे मम्मी पप्पा खूप चांगले होते आणि त्यांना माहीत होतं की माझा फ्रेम फक्त एन्व्हायरमेंट आहे. दे हॅव नेव्हर स्टॉप मी फ्रॉम डुईंग व्हॉट आय वॉन्ट. त्यांनी कधीही मला सांगितलं नाही की तू हे करू नकोस. ऑन माय पार्ट आणि माझ्या बाजूने देखील आय ऑल्सो मेड शुअर दॅट आय डिड नॉट फेल माय पॅरेंट्स. आणि मी देखील ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं की मी माझ्या पॅरेंट्सला कधीही नाराज करणार नाही. आय ऑलवेज इन्फॉर्म देम अबाउट एव्हरीथिंग दॅट आय डीड. मी माझ्या मम्मी पप्पांना सगळं सांगत होतं, मी जे पण काम करत होतो ते. अँड टूक देअर ॲडव्हाइस बिफोर जम्पिंग इन टू ॲक्शन. आणि त्यांना मी आधी विचारत होतो की मी हे काम करू की नाही. त्यांची जर परमिशन नसेल तर मी काम ते कधीही केलेलं नाही आहे. आय हॅव टीचर्स हू टॉट मी हाऊ टू गो अबाउट थिंग्स. माझ्या शिक्षकांनी देखील मला शिकवलं की कुठलंही काम असेल तर ते कसं केलं पाहिजे. दे ऑल्सो टॉट मी ह्युमिलिटी. त्यांनी मला विनम्रता देखील शिकवली. सो दॅट आय डिड नॉट बिकम स्नॉबिश अँड ॲरोगंट. कशासाठी? तर मी उद्धटपणे कुणाशीही न बोलावं किंवा मला अभिमान न यावं त्याच्यासाठी. स्टार्ट थिंकिंग आय वॉज अ सुपरस्टार. आणि मी असं विचार करायचं चालू करावं की मी खूप लहान वयात खूप मोठा झालो आहे. बिकॉज आय वॉज डुईंग ऑल धिस एन्व्हायरमेंट वर्क. मी पर्यावरणासाठी काम करतो आहे म्हणून मी स्वतःला खूप मोठं समजावं असं त्यांनी कधीही मला शिकवलं नाही. दे टॉट मी टू बी सिम्पल अँड कीप लर्निंग ऑल द टाईम. त्यांनी मला नेहमी शिकवलं की साधं जीवन जगायचं आणि नेहमी शिकत राहायचं. आय एम नॉट ॲक्टिव्हिस्ट. मी कुठला ॲक्टिव्हिस्ट नाही आहे, मी एक साधारण माणूस आहे. आय एम एन एन्व्हायरमेंटलिस्ट. मी पर्यावरणावर प्रेम करणारा माणूस. आय हॅव लर्न सो मच बाय डुईंग धिस वर्क. मी खूप काही शिकलो हे काम करून. पुढे त्यांना विचारण्यात आलं हाऊ डिड युअर स्कूल अँड कॉलेज फर्दर युअर इंटरेस्ट. नंतर तुमचं शाळा आणि कॉलेजमध्ये इतकं इंटरेस्ट कसं झालं? बोथ माय स्कूल अँड कॉलेज हॅड प्लेंटी ऑफ ग्रीन कव्हर. माझी शाळा आणि माझे कॉलेज दोघांमध्ये खूप झाडी होती. बोथ वेअर होम टू सेव्हरल अदर लाईफ फॉर्म्स. आणि दोघं जागा अशा होत्या की जिथं खूप सारे जीवजंतू राहत होते. धिस मेड मी अंडरस्टँड देअर इम्पॉर्टन्स. आणि मी ते पाहूनच त्यांच्या इम्पॉर्टन्सविषयी शिकलो. हाऊ ब्युटिफुल दे आर अँड व्हाय वी नीड टू प्रोटेक्ट देम. ते किती छान असतात आणि मगच मी शिकलो की त्यांना सांभाळायची गरज काय. दीज ॲनिमल्स आर ऑन देअर ओन. ते ॲनिमल्स स्वतःच फाइंड देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः शोधतात. अँड आर ऑलवेज ॲक्टिव्ह. आणि सतत ते काम करत असतात. ऑन द मूव अँड नेव्हर लेझी. ते कधीही आळस करत नाहीत. इट इज सो पॉझिटिव्ह. वी हॅव अ लॉट टू लर्न फ्रॉम देम. आणि आपल्याला त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रश्नात त्यांना विचारण्यात आलं डिड यू फील एनी हेजिटेशन इन क्विटिंग अ वेल पेईंग जॉब. त्यांना असं विचारण्यात आलं की इतकी चांगली जॉब सोडताना तुम्हाला थोडंही संकोच नाही का वाटलं? व्हेंचरिंग इन टू फुल टाईम. तुम्ही याच्यासाठी एन्व्हायरमेंटसाठी पूर्ण टाईम देत आहात. व्हॉट वेअर द ऑप्शन्स यू वेटेड बिफोर यू अराइव्ड ॲट युअर डिसिजन. तुम्ही अशी कुठली गोष्ट होती की जी बॅलन्स केली दोघांमध्ये आणि एन्व्हायरमेंटचं वजन जास्त आलं. इट इज ऑलवेज गुड टू डिसाईड इन फेवर ऑफ व्हॉट यू रिअली लव टू डू. आणि कृष्णमूर्ती यांनी सांगितलं की कधीही आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचं काम करणं हे कधीही चांगलं असतं. आय क्विट माय जॉब ॲट गुगल. आणि मी माझी जी जॉब आहे ती गुगलची जॉब सोडली. बट आय स्टील कीप इन टच विथ माय फ्रेंड्स देअर. पण आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. सो ओन्ली माय ड्युटीज ॲट गुगल हॅव कम टू एंड. माझी फक्त गुगलची जॉब संपलेली आहे. नॉट माय इमोशनल बॉन्ड. माझं जे इमोशनल बॉन्ड आहे ते अजूनही तसंच आहे माझ्या मित्रांसोबत.
I understood that I had to leave the job at the minute in 2010. आणि मला माहीत होतं की मला 2010मध्ये जॉब सोडावीच लागणार आहे किंवा मला हे काम करायचं असेल तर ते करावंच लागेल. ऑर एल्स आय वुड नेव्हर बी डेअरिंग इनफ टू डू सो. जर मी 2010मध्ये जॉब नसती सोडली तर मी ते कधीच करू शकलो नसतो. I could not sit back and enjoying life when environmental damage was happening on such a large scale. मी एका खुर्चीवर मागे बसून हे पर्यावरणाचं नुकसान होत कधीही पाहूच शकलो नसतो. आय वॉन्टेड टू डू समथिंग. मला काहीतरी करायचं होतं. दॅट समथिंग निडेड माय फुल अटेन्शन. आणि त्याच्यासाठी माझं पूर्ण लक्ष हे त्याच्याकडे असणं गरजेचं होतं. सो आय लेफ्ट गुगल फॉर EFI. आणि म्हणूनच मी EFIसाठी एन्व्हायरमेंटल फाउंडेशनसाठी माझी गुगलची जॉब सोडली. प्रश्नात त्यांना विचारण्यात आलं, व्हॉट काइंड ऑफ गार्बेज डू पीपल थ्रो इन टू वॉटर बॉडीज. असा कुठला कचरा असतो की जे लोक पाण्यात टाकतात. हाऊ डू यू डील विथ द रिमूव्हल ऑफ गार्बेज. आणि मग तुम्ही ते गार्बेज काढल्यानंतर त्याचं काय करतात. वन्स यू क्लीन द वॉटर बॉडी. एकदा तुम्ही पूर्ण जर ते लेक स्वच्छ केलं मग त्या कचऱ्याचं काय करतात. उत्तर देण्यात आलं, एव्हरीथिंग फ्रॉम अ डायपर टू वॉर्न आउट स्लीपर्स. सगळंच आम्हाला त्या लेकमध्ये मिळतं. मग ते डायपर असू द्या किंवा तुटलेली चप्पल असू द्या. वी फाइंड एव्हरीथिंग इन अवर लेक्स. सगळं काही आम्हाला त्या लेकमधून मिळतं. धिस इज सो डिस्टर्बिंग. आणि हे पाहून आम्हाला इतकं दुःख होतं बिकॉज इट इज वॉटर अँड वॉटर इज बेसिस ऑफ लाईफ. कारण ते पाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जळ पाणी हेच आपलं जीवन आहे. हाऊ कॅन वी नॉट केअर फॉर दीज वॉटर्स बॉडी. आणि आपण कसे असू शकतो की जे पाण्याची थोडी देखील काळजी करत नाहीत. वी यूज धिस गार्बेज फॉर लँडफिल विथ नो ऑर मिनिमल एक्सपोजर. आणि ह्या तळावातनं निघालेलं जे गार्बेज आहे ते जमिनीत भराव करण्यासाठी आम्ही वापरतो. टू अवर आउटसाइड एन्व्हायरमेंट. बाहेरच्या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी. वी एन्श्युअर दॅट. आम्ही ह्या गोष्टीची देखील खात्री करून घेतो द लेक एरिया अँड वॉटर होल्डिंग आर फ्री ऑफ गार्बेज. पाण्याचा असलेला भाग हा कधीही कचऱ्याने फ्री असेल ह्या गोष्टीची आम्ही काळजी ठेवतो. सो दॅट बर्ड्स फ्रॉग्स अँड स्नेक्स कॅन लिव्ह इन पीस. की ज्यामुळे पक्षी बेडकं आणि साप आरामात त्या लेकमध्ये किंवा त्यांच्या राहण्याच्या जागेवर राहू शकतील. प्रश्नात त्यांना विचारण्यात आलं, हाऊ मेनी डेज डज इट टेक टू क्लिअर अ लार्ज लेक. किती दिवस लागतात तुम्हाला मिनिमम खूप मोठं तळाव स्वच्छ करण्यासाठी. डू यू यूज एनी स्पेशल इक्विपमेंट्स. तुम्ही कुठलं स्पेशल इक्विपमेंट अवजार वापरतात का फॉर क्लिनिंग अँड सेफ्टी. स्वच्छ करण्यासाठी आणि तुमच्या सेफ्टीसाठी. डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द लेक अँड द अमाऊंट ऑफ गार्बेज. तळाव किती मोठा आहे त्याच्यावर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात किती कचरा आहे. इट कॅन टेक एनीवेअर बिटवीन 5 days to 3 months टू कम्प्लिटली क्लीन अ लेक. कधीकधी 5 दिवस तर कधीकधी 3 महिने होतात पूर्ण तळाव स्वच्छ करण्यासाठी. वी हॅव अवर टूल्स. आमच्याजवळ आमचे अवजार आहेत लाईक रॅक्स. रॅक्स म्हणजे बागकामात यूज केलं गेलेलं दंताळ. अँड स्पेड्स. स्पेड्स म्हणजे फावडा. पुढच्या प्रश्नात, व्हॉट काइंड ऑफ प्रोटेक्टिव्ह गिअर डू यू यूज. प्रोटेक्शनसाठी स्वतःच्या सांभाळासाठी तुम्ही काय वापरतात. कॅन यू डिस्क्राईब द क्लिनिंग प्रोसेस ब्रीफली. तुम्ही तुमची क्लिनिंग प्रोसेस आम्हाला सांगू शकता का. वी वेअर नोज मास्क. आम्ही नाकावर मास्क बांधतो. सॅनिटरी ग्लोव्ज. हातात ग्लोव्ज घालतो. अँड कॅरी रॅक्स अँड स्पेड्स. आणि आम्ही रॅक्स आणि स्पेड दोघं सोबत ठेवतो. विथ विच वी कलेक्ट द गार्बेज. की ज्याच्यामुळे आम्ही तो पूर्ण कचरा जो आहे तो पकडू शकतो. अँड डम्प इट इन टू कलेक्शन बकेट.
त्या तळावातनं काढल्यानंतर आम्ही ते एका बकेटमध्ये टाकतो, विच आर टेकन टू द गार्बेज ट्रक, आणि नंतर ते पूर्ण भरल्यानंतर ते आम्ही कचऱ्याच्या ट्रकमध्ये टाकतो. वी ऑल्सो यूज हेवी मशिनरी लाईक अर्थ मूवर्स. बुलडोझरसारखं हेवी मशीन देखील आपण वापरतो. अँड प्रोक्लेम टू डेझिल्ट द लेक. वाळवंट असेल किंवा डेझिल्ट असेल ते देखील स्वच्छ आम्ही करून टाकतो. अँड क्लिअर द वीड्स. आणि आम्ही पूर्णपणे रानटी गवत त्यातनं काढतो. अँड श्रब्स दॅट आर हार्मफुल. आणि जे झुडपे आहेत की जे हार्मफुल आहेत ते देखील आम्ही त्याच्या मदतीने काढतो. व्हॉट इन युअर ओपिनियन कॅन चिल्ड्रन अँड यंग अडल्ट्स डू फॉर एन्व्हायरमेंट. त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लहान मुलं आणि यंग आमच्यासारखे जे आहेत ते पर्यावरणासाठी काय करू शकतात. व्हॉट कुड बी अ स्मॉल बिगिनिंग. अशी कुठली लहान सुरुवात असू शकते बाय ऑल ऑफ अस इन टर्म्स ऑफ प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट. जर आम्हाला पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आम्ही कुठली लहान सुरुवात करू शकतो. उत्तर देण्यात आलं, फर्स्टली पहिल्यांदा वी शूड ऑल स्टॉप थ्रोईंग ट्रॅश आउटसाईड अवर होम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर कचरा फेकणं बंद करा. नेक्स्ट दुसरं, वी शूड रिड्यूस द अमाऊंट ऑफ ट्रॅश वी जनरेट. आपल्या घरात जो कचरा निर्माण होतो आहे तो कमीत प्रमाणात कसं होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. स्ट्रॉ, टिश्यू, रॅपर्स, बॅटरीज अँड फास्ट फूड जंक्स, ऑल दीज एंड अप इन लेक्स. स्ट्रॉ आहे, टिश्यू आहे, ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट फेकल्या जातात तळावामध्ये. दे कम फ्रॉम आवर होम्स. आणि ते सगळं आपल्याच घरातून आलेलं असतं. इफ वी कॅन रिड्यूस द अमाऊंट ऑफ गार्बेज सेफली. जर आपण सगळं सुटं ठेवलं अँड इफ वी कॅन डिस्पोज ऑल गार्बेज सेफली. आणि जर आपण त्यांचं निकाल व्यवस्थितपणे केलं, दॅट इटसेल्फ इज अ ग्रेट डील. हे पण एक खूप मोठं काम होईल. एव्हरी स्टुडंट इज वेलकम टू व्हॉलेंटियर विथ अस. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून, प्रतिनिधी म्हणून आवकारत आहोत. इन हेल्पिंग द एन्व्हायरमेंट. ह्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला वेलकम करत आहोत. हाऊ मच टाईम डू स्कूल गोईंग चिल्ड्रन नीड टू डिव्होट इन से अ वीक फॉर ॲन एन्व्हायरमेंटल कॉज. एका आठवड्यात जर एका विद्यार्थ्याला टाईम द्यायचं असेल तर कमीत कमी तो किती टाईम देऊ शकतो. 4 hours अ वीकेंड. आठवड्याचे 4 तास दिले तरी खूप आहेत. दॅट इज 2 hours ऑन संडे अँड 2 hours ऑन सॅटर्डे. रविवारचे 2 तास आणि शनिवारचे 2 तास. धिस स्मॉल बिगिनिंग इज मोर दॅन इनफ टू एन्श्युअर लार्जर पार्टिसिपेशन लॅटर. आणि इतकी जरी तुम्ही मदत केली तर हळूहळू खूप असे लोक असतील की जे एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी मदत करतील. हाऊ कॅन स्टुडंट्स अँड स्कूल जॉईन युअर फॅटर्निटी. विद्यार्थी आणि कुठल्या शाळेला जर तुमचं कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमच्या ह्या युनियनला जॉईन करायचं असेल तर काय करू शकतात. डू यू हॅव एनी प्रोग्रॅम्स टू इंट्रोड्यूस युअर वर्क टू देम. तुमच्याजवळ असं कुठलं प्रोग्राम आहे का की ज्याच्यामुळे सगळ्यांना ही माहिती मिळू शकते. येस, हो आहे ना. वी ऑफर फेलोशिप टू इंटरेस्टेड स्टुडंट्स. आम्ही कित्येक विद्यार्थ्यांना की ज्यांना खरंच खूप इंटरेस्ट आहे त्यांना आम्ही फेलोशिप देखील देतो. आवर प्रोग्राम लुक्स ॲट यंग ॲनिमल लवर्स. आणि आम्ही नेहमी शोधातच असतो यंग ॲनिमल लवर्स की जे प्राण्यांवर खूप प्रेम करतात. यंग वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. फिल्म मेकर्स, जे पिक्चर बनवतात. थिएटर आर्टिस्ट, थिएटरमध्ये काम करणारे. सायंटिफिक रिसर्चर्स, जे सायंटिफिक रिसर्च आहेत, जे शोध करतात, जे सायंटिस्ट आहेत. वी गिव देम ट्रेनिंग इन दीज एरियाज. आम्ही या एरियामध्ये त्यांना ट्रेनिंग देतो. गेट देम ॲक्टिवली इन्व्हॉल्ड इन ऑल अवर वर्क. आणि आमच्या सगळ्या कामांमध्ये त्यांना सहभागी करून घेतो. आवर यंगेस्ट व्हॉलेंटियर इज इन क्लास 3. आणि आमचा लहानातला लहान व्हॉलेंटियर आज 3रीत आहे. मित्रांनो, जर 3रीत असलेली एक लहान व्यक्ती
इतकं चांगलं काम करू शकते तर आपण तर नक्कीच करू शकतो. चला तर आपण देखील प्रतिज्ञा करूया, आपल्या ह्या एन्व्हायरमेंटला, ह्या पर्यावरणाला आपण स्वतःच आजपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया. हे होतं युनिट 3 अँड इंटरव्ह्यू विथ अरुण कृष्णमूर्ती, जे टोटली आहे पर्यावरणासाठी.